तर आपण तुम्हाला जर आठवतं आपण एक जी नवीन एक डिस्पेन्सेशन कालावधी आणि त्याच्याविषयी आपण बोललो, त्याची आपण सुरुवात केली आणि तुम्हाला मी तो चार्ट दाखवला होता आणि हा जो चार्ट आहे याच्याविषयी आपण बोललो. याच्याविषयी तुम्हाला मी सांगितलं होतं की हा बायबल तुम्हाला समजण्यासाठी याच्याविषयी तुम्हाला माहिती पुरवली होती. आणि मागचा जो सेशन आपण जो घेतला होता मागच्या क्लास मधला, तो या गोष्टीसाठी तुम्हाला मी या सगळ्या 8 गोष्टी कशा काय झाल्या आहेत, आपण कुठे आहो, आपण सध्या कृपेच्या पिरियड मध्ये आहो, नंतर संकट येईल, नंतर देवाचे राज्य येईल, देवाचा निर्णय होईल, नवीन पृथ्वी नवीन आकाश होतील, या सगळ्या गोष्टी आपण शिकलो. आजचा जो दिवस आहे तर आपण तुम्हाला मी सांगितलं होतं आता प्रत्येक हा जो कालावधी आहे इंग्लिशमध्ये याला डिस्पेन्सेशन म्हणतात. या प्रत्येक गोष्टीविषयी आता आपण बोलू. प्रत्येक आठवडा आपण फक्त यातल्या प्रत्येक एक कालावधी, जसा आज आपण बोलणार आहोत निष्पापनाचा जो कालावधी आहे त्याच्यात काय घडलं, त्याच्या काय घडामोडी होत्या त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. नंतर आपण जाणीव आणि नंतरच्या आठवड्यात मानवी शासन वचन, नंतर नियमशास्त्र कृपा आणि संकट आणि देवाचे राज्य याच्याविषयी बोलू. तर आज आपला जो विषय आहे ज्याच्यावर आपण बोलू तो आपण बोलणार आहोत जो सुरुवातीचा सगळ्यात पहिला पिरियड, तो त्याला म्हणतात डिस्पेन्सेशन ऑफ इनोसेन्स, म्हणजे निष्पापनाचा कालावधी. तर याच्याविषयी आपण बोलणार आहोत, याची आपण वचन बघणार आहोत आणि कुठल्या वचन आणि ही सुरुवात कशी झाली. आणि तुमचं बायबल तुम्ही काढा, उत्पत्ती एक सुरुवात झाली हो की नाही, उत्पत्ती एक याच्यापासून आपण याला वाचनायला सुरुवात करू. आणि आपण बघत आहोत कालावधी कुठला, निष्पापनाचा. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला काय कळवलं होतं की प्रत्येक कालावधीत काही ना काही चमत्कार होतात सुरुवातीला. आणि ती सुरुवात झाल्यानंतर त्यात काही मनुष्याला काही नियम लावून दिले आहेत आणि ते पाळणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक कालावधीत मनुष्य पडला आहे आणि तो पापात पडला आणि देवाची कृपा त्याला टिकवते. तर आपण बघू की निष्पापनाचा जो कालावधी आहे त्यात कुठला चमत्कार घडला आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या माहित आहे. पण आपण काय करणार आहोत, वचनाद्वारे जाणार आहोत. उत्पत्ती 1:27 आणि 28 तुमच्यासाठी मी वाचतो. तर देवाने काय केले, मानवाची निर्मिती केली, ओके नाही, म्हणून त्याला इनोसेन्स म्हणतात. इनोसेन्स का म्हणतात, कारण निष्पापना का म्हणतात, कारण तेव्हा पाप यायचे होते. पण चमत्कार या कालावधीत कुठला घडला, तर उत्पत्ती 1:27, तेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपीचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फुलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांच्यावर सत्ता चालवा. तर हा जो पिरियड आहे यातला जो सुरुवात जे झाली, ज्याच्यात देवाने मनुष्याची निर्मिती केली आणि त्याला निर्माण केलं, आणि हा सगळ्यात मोठा चमत्कार हा घडला. आणि इथे आपण बघतो की देवाने मनुष्य आदामाची निर्मिती केली, याच्यासारखा दुसरा चमत्कार नाही. आणि जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपीचं बनवलं. प्रतिरूपी म्हणजे कशी असते, कॉपी, ओके नाही, पण कॉपी ओरिजिनल सारखी नसते. पण त्याच्या प्रतिरूपीचा अर्थ काय आहे, तर देवाला भावना आहेत, आपल्याला भावना आहेत, हो की नाही. खूपदा आपण बघतो, खूप वचनात आपण बघतो आहो, सोपा आहे. योहान 3:16, देवप्रीती आहे, तुम्ही सुद्धा प्रीती करता. कुठून तुम्हाला प्रीती येतं, मनुष्याला प्रीती कुठून समजतं, कारण देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपीचं बनवलेलं आहे, ओके नाही. तुम्ही बघू शकता, देव बघू शकतो, ओके नाही. पण फरक हा आहे की तुमची प्रीती आणि देवाच्या प्रीतीत फरक आहे. कारण तुम्हाला मी जसं सांगितलं की देवाने आपल्याला प्रतिरूपीचं बनवलं आहे. तर प्रतिरूपी का असते, त्याची कॉपी असते, म्हणजे त्याचे जे गुणधर्म आहेत ते मनुष्यात आहेत. आणि म्हणून आपण देवापासून बनवलेलं आहोत, त्याने बनवलेलं आहे, ओके नाही. आणि म्हणून आपण माकडातून आलेलं नाही.
आणि म्हणून सायन्स आपल्याला काय शिकवतं, की हळूहळू मनुष्य आपल्या शाळेच्या दिवसात माझ्या शाळेत मी शिकलो, हो की नाही? डार्विन थेअरी काय होती ती थेअरी, की मग की तुम्हाला तो चित्र आठवत असेल, की असा माकड असा-असा चालत होता, असा-असा करत चलत-चलत वाकत होता, वाकून असा हळू उभा राहिला आणि सरळ शेवटी मनुष्य झाला, हो की नाही? काय आहे हे? हे काय आहे? ही तीच गोष्ट आहे, की देवाचा जो शब्द आहे त्याला पलटवायचं. म्हणून मी सदैव जे सांगत असतो, की सैतानाचा सदैव आधीपासून त्या ईदन बागेत तर शेवटपर्यंत आतापर्यंत काय असतो, की देवाने जे घडवलं, देवाने जे बनवलं त्याला बदलायचं. त्याला देवाचा जो शब्द आहे त्याला पलटवायचा आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या शिक्षणात, सगळ्या ह्याच्यात, पुस्तकात हे आपल्याला शिकवलं जातं, हो की नाही? पण देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपीचा बनवलेला आहे आणि म्हणून देवाचे जे गुणधर्म आहेत ते आदामात आपल्याला दिसले आणि याला निष्पापपणाचा पिरियड कालावधी यासाठी म्हणतात कारण मनुष्य निष्पाप होता, अजून पाप आलं नाही. आणि कधी या गोष्टीचा विचार करा, थोडासा वेळ घ्या स्वतःसाठी आणि विचार करा आपला जन्म पापात आहे आणि जेव्हा आदाम आणि हवा जेव्हा हे पापात पडले नव्हते तर यांचं जीवन किती सुंदर राहिलं आहे असतं किंवा तिथे होतं त्या कालावधीत. या गोष्टीचा सदैव विचार करा. जर या गोष्टी म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव तरी जरी येत नसला, तरी आपण खूप साऱ्या गोष्टीचं इमॅजिनेशन करतो आपल्या जीवनात, हो की नाही? जर मी असं-असं झालो असतो, तर माझं कसं झालं असतं, तर मी काय परिस्थिती असती. म्हणून याही गोष्टीचा सदैव विचार करा, की देवासोबत त्यांची फेलोशिप होती. म्हणजे अक्षरशः देव त्यांच्यासोबत चालत होता. फेलोशिप सहभागिता होती आणि ती सहभागिता का होती? कारण तिथे पाप नव्हतं. देव पवित्र होता. त्याने जे घडवलेलं होतं त्याच्यापासून आदम सुद्धा तो त्याच्या प्रतिरूपीचा होता. पाप त्याच्या हृदयात आलं नव्हतं आणि या दोघांची सहभागिता होती. तर आपण बघितलं प्रत्येक गोष्टीत जसं मी तुम्हाला सांगितलं कुठलाही कालावधी सुरू होण्याच्या आधी तिथे एखादं मिरॅकल किंवा चमत्कार घडला आणि इथे पण निष्पापपणाचा जो कालावधी याच्याविषयी आपण आज जे बोलत आहोत. पुन्हा एकदा जे लोक जमले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी आपलं बोर्ड शेअर करतो. म्हणजे आपण काय बोलत आहोत याच्याविषयी. तर आपण मागच्या आठवड्यात हे जे 8 कालावधी आहेत, निष्पापपणा, जाणीव, मानवी शासन, वचन, नियमशास्त्र, कृपा, संकट आणि देवाचे राज्य याच्याविषयी बोललो. जर तुम्ही मिस झाले असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ पाठवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्या दिवशी या गोष्टीचा आपण काय केला फक्त इंट्रोडक्शन दिलं, सुरुवात केली. आज आपण त्याच्याविषयी प्रत्येक एक जो कालावधी आहे त्याच्या डिटेलमध्ये प्लस वचनानुसार आपण बोलणार आहोत. म्हणजे शेवटी काय याचं काय उत्पन्न होईल? तर हे जे शेवटी तुम्हाला या देवाची योजना आणि बायबल वाचताना प्रत्येक वचन कुठल्या कोणासाठी दिलं आहे, काय दिलं आहे आणि ते नियम कोणासाठी लिहून दिले होते, आज तुमच्यासाठी कुठले नियम आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपयोग होईल. तर आपण जे बोलत आहोत आज ते निष्पापपणाविषयी आपण बोलत आहोत. इथे जे देवाने नियम लावून ठेवले, उदाहरणार्थ त्याने काय सांगितलं, की तू कुठल्याही झाडाचे फळ खा, पण बऱ्या आणि वाईटाच्या झाडाचे फळ खाऊ नको. आज जे तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला तो नियम लागू होतो का? नाही. आपण कुठलंही फळ खाऊ शकतो. तो नियम आज नाही. म्हणून तसंच या सगळ्या गोष्टी जाणणं आवश्यक आहे. हे यासाठी आवश्यक आहे, की मग आपण आपल्याला वचन योग्यरित्या कुठलं वचन त्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे, कुणासाठी लिहिलेलं आहे, कोणी लिहिलं आहे, कोणाला म्हटलं आहे, ते मला उपयोगी पडतं का? या सगळ्या गोष्टीचं योग्यरित्या तुम्हाला त्याची चाचणी करता येईल. म्हणजे कुठल्याच गोष्टीत तुम्ही फसणार ना आणि देवाची जी योजना तुमच्यासाठी आहे ते तुम्हाला कळेल. तर आपण जे आज बोलत आहोत तो निष्पापपणासाठी पणावर त्या कालावधीसाठी आणि प्रत्येक कालावधीत चमत्कार घडतो. या कालावधीत देवाने मनुष्याची निर्मिती केली आणि निर्मिती केल्यावर मनुष्याला त्याने काय दिलं? काही जबाबदारी दिली. उत्पत्ती 2:15 ज्यांच्यापाशी बायबल आहे तुमचे पान पलटवा. माणसासाठी त्याने काय दिली? जबाबदारी. पहिले आपण बघितलं मनुष्याची निर्मिती झाली, नंतर त्याला जबाबदारी दिली. काय जबाबदारी दिली? उत्पत्ती 2:15 मध्ये आपण बघतो. देवाने मनुष्याला एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले.
उत्पत्ती 2:15 आपण वाचत आहोत. 16 सांगतं, परमेश्वराने मनुष्याला ही आज्ञा दिली. परमेश्वर म्हणाला, बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खाऊ शकतो, परंतु बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नको. जर त्या झाडाचे फळ तू खाशील तू नक्की मरशील. आणि देवाने काय दिलं, ही जबाबदारी आणि हा नियम लावून दिला. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक कालावधी जे आपण बोलणार आहोत त्या प्रत्येकाच्या देवाने मनुष्यासाठी कालावधीत नियम लावून ठेवलेले आहेत. मनुष्याला ते पाळणंच आहे. आणि मनुष्य जेव्हा तो पाळत नाही तो पडतो, तो पाळत नाही तर पडतो आणि त्यामुळे तो नाशाकडे वळतो. म्हणून हे खूप आवश्यक आहे की देवाने काय नियम लावून दिलेत याच्याकडे आपण बघणे. तर आपण याच्यावर थोडंसं चिंतन करू की देवाने काय केला. पहिले मनुष्य बनवला आणि आपण जाणतोच आणि मी तुम्हाला सदैव सांगत असतो, मनुष्य म्हणजे काय असतो की 3 गोष्टी असतात, हो की नाही. आणि जेव्हा एक लक्षात ठेवा, तुम्हाला हे खूप सुंदर आहे. देव काय आहे, पिता पुत्र पवित्र आत्मा, हो की नाही. एकात तिघ, तिघात एक, आणि तिघांचे वेगवेगळे कार्य आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा. देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. कोणी दिला? देवाने. सो पिता. आणि पुत्र दिला. कोण आहे पुत्र? येशू ख्रिस्त. आणि आपला पुत्र दिला आणि त्यानंतर काय होतो, जेव्हा आपण तारल्या जातो तो तुम्हाला पवित्र आत्मा देतो. आणि पवित्र आत्मा देवापासून येतो. म्हणजे एकात तिघ आणि तिघात एक, पिता पुत्र पवित्र आत्मा. तसा मनुष्य सुद्धा जेव्हा देवाने बनवला, तोही तुम्हाला मी आधी काय सांगितलं, प्रतिरूपीचा बनवला. मग आपल्यात काय आहे, तर आपण आदामाविषयी बोलत आहोत, आपल्याविषयी नाही. पहिले लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करतील. तर बॉडी, सोल आणि स्पिरिट, हो की नाही. आपल्यालाही 3 गोष्टी दिल्या. शरीर, बॉडी, ज्याच्यामुळे तुम्हाला कळतं की कोण कोण व्यक्ती आहे, हो की नाही. ज्याच्यामुळे तुम्ही आयडेंटिफाय करता की अरे तो तसा दिसणारा तो हाच असला पाहिजे. ते काय आहे, तुमची आयडेंटिटी, तुमचं शरीर, हो की नाही. बॉडी सगळ्यात मोठं. दुसरं सोल, हो की नाही. दुसरं तुमचं सोल, जे तुमची व्यक्तिरित्या तुम्हाला जे तुम्हाला तुम्ही कोण आहे याच्याविषयी तुम्हाला ती जाणीव देतं. सांगण्याचं तात्पर्य, प्रत्येक व्यक्ती सारखा आहे का? कोणी हसमुख आहे, कोणी रागीट आहे, हो की नाही. कोणी आनंदित आहे. आपल्याला भावना आहेत, हो की नाही. आपल्याला भावना सुद्धा आहेत. आणि आपल्याला रडणं, आपल्याला हसणं, आपल्याला प्रीती, या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीराला होत नाहीत, तर तुमच्या कशाला होतात? आत्म्याला होतात, हो की नाही. पण शरीराद्वारे त्या दिसतात, हो की नाही. म्हणून तुम्हाला काय बनवलं देवाने? आदामाला बनवलं, काय केलं? बॉडी, नंतर सोल, हो की नाही. तर आणि प्रत्येक गोष्टीचा अलग अलग काय आहे, उपयोग आहे. त्यांचे कार्य अलग अलग आहे. तुमचं शरीर, जसं मी तुम्हाला सांगितलं, 100 लोकात तुम्ही कसं एखाद्याला ओळखाल, तर त्याच्या शरीराने. त्याच्या आत्म्याने तुम्ही कोणाला ओळखता का? नाही, त्याच्या शरीराने. आणि किती सुंदर एक गोष्ट आहे. आणि आणि म्हणजे किती लोक या जगात होऊन गेलेत याचा नंबर आपल्याला माहित नाही. सध्या किती लोक आपल्याला माहित नाही. पण एकही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा दिसत नाही, हो की नाही. म्हणून ही देवानं घडवलेली गोष्ट आहे की किती मोठा तो रचेता आहे. का एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यासारखा दिसत नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. कसं होऊ शकतं? तर या सगळ्या गोष्टी देवाला शक्य आहे. पण आपला विषय, तर आपलं पहिलं शरीर, ज्याच्यामुळे आपण मनुष्याला ओळखतो कोण कोण आहे. दुसरं तुमचा आत्मा, जो सगळ्यात महत्वाचा आहे. तो काय आहे? सगळ्यात महत्वाचा आहे. आणि तुमचं शरीर जरी खतम होऊन जाईल, पण आत्मा कधीही संपत नाही. तर तुमचा आत्मा, जो तुम्हाला सगळ्या गोष्टी सुचवतो, ज्याही गोष्टी तुम्ही करता, हो की नाही, जो तुम्हाला आनंद देतो, जो तुम्हाला रडणं आणतं, जो तुम्हाला भावना देतं, जे तुमची काय म्हणतात, तुमचं कॅरेक्टर आहे, हो की नाही. आपण म्हणतो हा आनंदित व्यक्ती आहे, हा रागीट व्यक्ती आहे, हा सुंदर व्यक्ती आहे, किंवा हा मनाने चांगला आहे. तर ते काय आहे? तुमचा आत्मा. तर या दोघांविषयी तुम्हाला कळलं. तिसरा आहे स्पिरिट. स्पिरिट, ज्याला आपण मराठीत त्याला प्राण म्हणू शकतो, पण तो एक बरोबर जाणार नाही. पण तुम्ही स्पिरिटवर टीका. पण हे जी तिसरी गोष्ट जे स्पिरिट आहे, याचा उपयोग काय? शरीराचा तुम्हाला कळला, आत्म्याचा तुम्हाला कळला,
तिसरा काय आहे, जो स्पिरिट, याचा उपयोग काय आहे, प्रत्येकाचा उपयोग आहे, ओके नाही. हा स्पिरिट जो पार्ट आहे तो तुम्हाला देवासोबत मनुष्याला कनेक्ट करतो. म्हणून या गोष्टी सदैव लक्षात ठेवा. हो, खूप महत्वाचे आहे, की तुम्हाला हेच माहित नाही की आपण कोण आहो, हो की नाही, आपण करत काय आहो. म्हणून मी तुम्हाला सदैव सांगत असतो, की जेव्हा तुम्ही स्वतःला खऱ्या अर्थाने बघाल, की मी आहे कोण, मी आलो कुठं, मी चाललो कुठं, तर तुम्ही देवाजवळ जाल. कारण तुम्हाला कळेल सत्य आणि सत्य तुम्हाला मोकळं करेल. म्हणून हे खूप आवश्यक आहे, का या गोष्टी आहेत का, मी बनलो कशापासून, हो की नाही. आपल्याला जगातल्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान घेणं आवडतं, की ही गोष्ट कशापासून आहे, हे कोण बनवली. टीव्ही समोर मार आपण घंटोन घंटो तास भरतो आणि अशी माहिती घेतो जे आपल्यासाठी थोडीफार उपयोगी असू शकते. असं म्हणत नाही मी की बिलकुलच उपयोगाची नाही, ते म्हणणं चुकीचं राहील. कारण या जगात असताना काय घडामोडी कशा चालू आहेत त्याची फक्त जाणीव किंवा माहिती असणंच ठीक आहे, त्याच्यात जास्त घुसू नका. पण सगळ्यात महत्वाचं, की बाबा मी काय आहे, मी कोण आहे, मला कसं बनवलेलं आहे, मनुष्याला देवाने कसं बनवलेलं आहे, या सगळ्या गोष्टीचे उत्तर आपल्यापाशी नसले तर किती चुकीची गोष्ट आहे, हो की नाही. आणि म्हणून हे समजणं खूप महत्वाचं आहे. तर पहिलं पुन्हा एकदा तुमचं शरीर जे तुम्हाला ठरवतं, तुम्हाला दाखवतं, की अरे इथे किती लोक आहे, इथे ॲलेसताई, अशोक, हेमाताई, महेश, ममताताई, मार्गरेट, मुक्ताताई, नंदा, प्रदीप, सुनीता, सुवार्ता, विष्णू आणि खूप सारे लोक इथे जमले आहेत. इंगळेताई, सरिताताई आणि भीमराव इंगळे माझे वडील. कसं माहित हा व्यक्ती हा आहे, तर त्याच्या शरीराने. तर पहिलं काय आहे, शरीर. दुसरं तुमचा आत्मा. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, प्राण्यामध्ये आत्मा नसतो, हो की नाही. किंवा त्याला भावना असतात. आपण बघतो कधी कधी कुत्र्यांना किंवा काही जनावरांना त्यांना भावना असतात, पण त्यांच्यात हा जो आत्मा जो असतो, जो आपला स्वर्गात किंवा नरकात जातो, हा नसतो. या गोष्टीची जाणीव असू देत जा. म्हणून पहिले आपलं शरीर, नंतर आपला आत्मा जो मनुष्याचं कॅरेक्टर किंवा तो काय आहे हे ठरवतो, आणि तिसरं म्हणजे स्पिरिट जो सगळ्यात आत जो असतो, तो कशासाठी असतो, तो देवासोबत कनेक्ट करण्यासाठी. तो जो पार्ट आहे तो देवाने मनुष्याला देवासोबत कनेक्ट करण्यासाठी बनवलेला आहे. म्हणून या तीन गोष्टी सदैव लक्षात असू द्या. नंतर देवाने काय सांगितलं, उत्पत्ती 2:17, परंतु बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नको, जर त्या झाडाचे फळ तू खाशील तर तू नक्की मरशील. आता हे लक्षात ठेवा, जर हे जे मी तुम्हाला बॉडी, सोल आणि स्पिरिट हे सांगितलं नाही, तर मी तुम्हाला हे वचनही समजू शकणार नाही. का? कारण फळ खाल्ल्यावर मेलेत का? म्हणून जागरूक असा, जे बोलतो त्याच्यावर विचार करा, की असं आहे का, हो की नाही. जस्ट बसल्यासारखं की बाबा हे घेतो, हा म्हणतो म्हणून मला ऐकायचंच आहे, असं करू नका. तुमच्या डोक्याचं आपल्याला दिलंच आहे डोकं. मी तुम्हाला त्या दिवशी काय सांगितलं होतं, की सगळ्यात आधी काय दिलं आहे, डोकं. सगळ्यात वरत काय आहे, आपलं डोकं. कशासाठी? की विचार करण्यासाठी. आपलं तोंड इथं नाही आहे, तर आपलं डोकं इथे आहे. म्हणजे ज्याही गोष्टी आल्या त्याचा तू पहिले विचार कर, आपल्या डोक्यात तू घे, त्याच्याविषयी विचार कर. त्यानंतर काय, मग काय आहे, डोक्यानंतर काय येतं, डोळे येतात, आणि नंतर कान त्याच्या खाली आहे, तर डोळ्याने तू बघ, वचन बघ, हो की नाही, जो सांगतो त्याच्याविषयी बघ. नंतर काय आहे, तुझे कान सुद्धा, कानानं तू ऐक. या तिन्ही गोष्टी तुझ्या होऊ दे, आणि तू एक निर्णय घे. आणि आता त्याच्या खाली तुम्हाला मुख दिला आहे, आता तू काय कर, त्याच्याविषयी तू बोल. आपण काय करतो, सगळ्यात आधी काय असलं पाहिजे आपलं, आपण काय करतो, हे इथे ठेवतो आपण, हो की नाही. जेही आलं त्याच्याविषयी पहिले आपण बोलून देतो, नंतर आपण विचार करतो की आपण काय बोललो होतो, हो की नाही. म्हणून देव सांगतो की प्रत्येक शब्द मुखातून येणारा काळजीपूर्वक वापरा, त्याचा तुम्हाला न्याय द्यावा लागेल. पण मी तुम्हाला कशासाठी सांगितलं, की तुम्हाला यासाठी, का तुम्हाला मी जी बॉडी, सोल आणि स्पिरिट तीन गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला कळाव्या, म्हणजे तुम्हाला हे वचन कळेल. काय म्हणतो, परंतु बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नको, जर त्या झाडाचे फळ तू खाशील तर तू नक्की मरशील. आणि आपण बघतो उत्पत्ती 3:16, पान पलटवा, उत्पत्ती 3:16. तुम्हाला ही गोष्ट माहित आहे, सैतानाने सर्पाचा उपयोग केला, हो की नाही.
आणि 3:16 मध्ये जेव्हा त्याने त्याला काय केलं, तिला लोभात पाडलं, हो की नाही. आणखी एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, या सगळ्या महत्वाच्या गोष्टी तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. कधीही शैतान तुमच्यावर, ओके, लक्षात ठेवा, की बाबा तुला आता असं करावंच लागते किंवा तुला या पापात पळायचंच आहे, तुम्हाला असा ढकलत नाही. समजून घ्या, माझा मुलगा आहे, हो की नाही, तुमचे मुलं आहे, तुम्ही त्याला हात पकडून ओढू शकता का, तू या गोष्टी कर, चांगल्याच्या कर, वाईटाच्या कर, जे आहे तुम्ही त्याला प्रेशराईज करू शकता किंवा त्याला वळवू शकता चांगल्या किंवा वाईटासाठी. आध्यात्मिक जे युद्ध आहे, शैतानाच्या ज्या गोष्टी आहेत, जसं मी तुम्हाला शिकवतो, तो तुमच्या डोक्यासोबत खेळतो. तो फक्त तुम्हाला टेम्प्ट करतो. टेम्पटेशन म्हणजे तुम्हाला लोभ देतो. तुमच्या डोक्यात तो फक्त काय टाकतो, विचार टाकतो, का तुला असं असं केल्याने काय वाटतं रे. तो फक्त तुम्हाला विचार देतो. निर्णय हा सदैव मनुष्याचा असतो. देवाविषयीच्या गोष्टीच्या किंवा शैतानाविषयीच्या गोष्टीच्या, याचा निर्णय कोणीच तुमच्यावर हावी होत नाही. या दोन्हीसाठी लागू होतात. एक तर तुम्ही देवाला निवडता, एक तर तुम्ही शैतानाला निवडता. कोणीच तुमच्यावर बळ जबरदस्ती करत नाही, हे सदैव लक्षात ठेवा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की जेव्हा न्याय होतो तेव्हा तुमचा न्याय होतो, त्या व्यक्तीचा न्याय होतो. शैतानाचा न्याय ऑलरेडी झालेला आहे, त्याला फक्त शिक्षा द्यायची आहे. कधी न्याय झाला, ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर मेला, तेव्हा त्याने काय केलं, त्या पापावर विजय मिळवला, तिथे तो जिंकला. त्याची आता शिक्षा बाकी राहिली, जी आपण शेवटी बघू. पण तुम्हाला आणि मला आपला न्याय का होतो, कारण डिसिजन तुमची आहे. डिसिजन ही तुमची आहे. इथे आदामाला सांगितलं फळ खाऊ नको. डिसिजन कोणाची आहे, देवाची आहे का, नाही, आदाम आणि हवेची वैयक्तिक डिसिजन, की मला देवाला फॉलो करायचं आहे, की याने काय बोलला, की मला शैतानाला फॉलो करायचं आहे, की हा काय बोलला. म्हणून या गोष्टी सदैव लक्षात ठेवा, डिसिजन तुमची असतं. तुम्हाला कोणालाच काय आरोप करण्याचं, की याच्यामुळे मी असा करतो, याने मला हे भाग करायला पाडलं, हे सगळं कारण चालत नाही. डिसिजन सदैव तुमची आहे. देवाला निवडणे किंवा देवाला वगळणे, शैतानाला निवडणे किंवा त्याचा नकार करणे, ही डिसिजन कोणाची आहे, तुमची स्वतःची. का का कारण तुम्ही रोबोट नाही. इतकं अद्भुतरित्या मनुष्याला देवाने बनवलं, हो की नाही. मी तुम्हाला मागे एक उदाहरण दिलं होतं, मी तुम्हाला पुन्हा रिपीट करतो. प्रेम, हो की नाही. प्रेम कुणाही व्यक्तीचं, नवरा बायकोचं असो, भावा भावाचं असो, भाऊ बहिणीचं असो, प्रेम कोणीच कोणाला फोर्स करू शकत नाही. अरे तुला माझ्यावर प्रेम करावं लागेल. आणि आपण बघतो की एकतर्फी प्रेम हे काय होतं, याचा खूप वाईट अंत होतो. आपण बघतो, जगात उदाहरणं बघतो. म्हणून प्रेम काय असतं, की माझ्यावर कुठलीच बळजबरी नसली पाहिजे, माझा स्वतःचा निर्णय, हो की नाही, माझ्या स्वतःचा निर्णय. आता जरी देवाने मनुष्याची निर्मिती केली, त्याला हे म्हटलं का, आता तुला माझ्या संगच प्रेम करावं लागेल. मग ते प्रेम प्रेम झालं का, ते म्हणजे बाबा तू बनवलं ठीक आहे, पण तू तर बळजबरी करून आला, हो की नाही. मग तू तर मला रोबोट सारखंच बनवलं, का बाबा तू मला बनवलं म्हणून बाबा मला तुझ्यावरच प्रेम करावं लागेल, नाही. या गोष्टी असू द्या लक्षात. निर्णय तुमचा आहे, करायचा आहे का नाही. म्हणून प्रेम कधी एकतर्फी नसतं, ही स्व इच्छा असते, की मला देव पाहिजे का नाही, हो की नाही. आणि म्हणून तुम्हाला मी हे जे सांगितलं, म्हणून या सगळ्या गोष्टी आता तुमच्या खाच्यात बसतील, की शैतानाने जेव्हा स्त्रीला सांगितलं, की हे असं असं हे फळ, अरे कोणी सांगितलं तुला हे, तू जेव्हा जे खाशील तूही देवासारखी होशील, तू खाऊन तर बघ बऱ्या. तर हे काय झालं, तिला टेम्प्ट करण्यात आलं. शैतान आजही त्याच गोष्टी करतो, तो शेवटपर्यंत करणार आहे. म्हणून उत्पत्तीतला जो वाईट गेम त्याने चालू केला, तो तुम्हाला जर वाटत असेल की तो संपला, नाही.
तो सदैव तसाच, की देवाचा जो शब्द आहे त्याला घेणे आणि त्याला पलटवणे. आणि म्हणून तुम्हाला मी या बायबल स्टडीला यासाठी हा कालावधीचा आपण जो पिरियड आपण चालू केला, यासाठी की तुम्हाला देवाचा शब्द समजावा. हो की नाही, की काय शिकवलं जातं, काय आपण शिकलो, आपल्याला काय माहित आहे, हा देवाच्या शब्दाचा खरा उलगडा करण्यासाठी हा डिस्पेन्सेशनचा पिरियड तुम्हाला समजवण्यासाठी, की तुम्ही फसू नये. आता तुम्हाला ही गोष्ट आता कळली असेल, की काय काय बघितलं आपण, मनुष्य काय आहे हे बघितलं, बॉडी, सोल, स्पिरिट. हो की नाही. आपण बघितलं की मनुष्याला स्वतःची डिसिजन. हो की नाही. मी कितीकही माझ्या मुलाला म्हणू की तुला चांगलं वागावं लागेल, तुला या गोष्टी कराव्या लागतील, तो त्याच्या हृदयात काय डिसिजन घेतो, तो माझ्या प्रेमापायी तो मला तेवढं प्रेम करतो का, की तो माझी आज्ञा पाळतो का, वरून तो हो हो म्हणतो आणि आतून त्याला माहित राहतं की मी हे तर करेलच किंवा मी हे तोडेलच. हो की नाही. म्हणून वैयक्तिक डिसिजन, वैयक्तिक, आणि त्याच्यावर कोणाचाच फोर्स नाही, आणि म्हणूनच न्याय होईल. का तू स्वतः निवडलं रे, तू स्वतः त्या गोष्टी केल्या रे. हो की नाही. म्हणून देव असं म्हणतो का, न्यायात कधी असं बघितलं का, नाही नाही तुम्ही काहीच नाही चूक केलं, तो तर शैतान तुम्हाला त्रास देत होता म्हणून तुम्ही चुकले. कधी ऐकलं, कधी एखादं वचन कोणी सांगितलं की बायबल म्हणतं असं? बायबल म्हणतं की मनुष्यातून निघणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तो न्याय देईल. का देईल? आपण तर सैतानावर टाकतो. सैतानच सगळ्या गोष्टी करते, मी तर छानच आहे. नाही, तो तुम्हाला काय करतो, जसं त्याने हवेला पाळलं, तिला काय सांगितलं, फक्त मोहित केलं, की बघ तसंही एकदा, तसं आज तुम्हाला करतो. आणि डिसिजन तुमची का त्या मोहात पळावं की नाही, ही तुमची वैयक्तिक असतं. म्हणून जसं देवाच्या गोष्टी स्वीकारणे सुद्धा वैयक्तिक आहे, तसं सैतानाच्या गोष्टी सुद्धा स्वीकारणे वैयक्तिक आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा, याच्यात मधला रोड नाही. हे सदैव लक्षात ठेवा, की बरं मला देव तर नको, मी सैतानही घेत नाही रे, कारण मला एवढा देवाची गरज नाही. मग मी आपला मधात असाच चालतो. मधला रस्ता नाही. जेव्हा तुम्ही एकाला नकारता, तुम्ही दुसऱ्याचे होता. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला नकारता, तुम्ही पहिल्याचे होता. या सगळ्या गोष्टी लक्षात असू द्या. नाहीतर आपल्याला वाटेल, अरे माझी तर पळवाट काढली मी मधातून निघून गेलो, मी इकडे नाही, मी तिकडे नाही. तुम्ही याचे नाही तर तुम्ही त्याचे आहात. ह्या सदैव गोष्टी लक्षात असू द्या. म्हणजे तुम्ही फसणार नाही. जेव्हा देवाच्या शब्दाला आपण नकारलं, बाय डिफॉल्ट, हो की नाही? तुमच्या घरी स्विच आहे, ऑन ऑफ करायचे. हो की नाही? लाईट ऑन किंवा ऑफ. त्यात मधात काही असं नाही. मधात आहे का, की असा मधात ठेवल्यावर तो ऑनही होत नाही, तो ऑफही होत नाही. असं आहे का? तसंच. ऑन केला तर लाईट ऑन होतो, ऑफ केल्यावर लाईट ऑफ होतो. तसंच तुम्ही एक तर देवाचे आहात, नाहीतर आपण सैतानाचे आहोत. मधलाच कुठलीच गोष्ट नाही. याची काळजी असू द्या. म्हणून देवाचा जेव्हा शब्द सांगितला जातो, आपण त्या गोष्टीचा जेव्हा नकार करतो, तुम्ही बाय डिफॉल्ट सैतानाचे होता. त्याला प्राधान्य देता. तर आपण आता पुढे बघू. आणि मग आपण बघितलं की कसं हवेनं तिनं स्वतःचा निर्णय घेतला. वचन उत्पत्ती 3:16. स्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यास सुंदर, त्याचे फळ खाण्यास चांगले व शहाणपण देणारे आहे, म्हणून तिने त्या झाडाचे फळ तोडून घेतले व खाल्ले. आणि मी तुम्हाला जसं सांगतो, एकदा तो तुमच्या डोक्यात जसा टाकतो आणि जसं तुमचे विचार करा या गोष्टीविषयी. ओके. कुठलीही योजना जे तुमच्या डोक्यात सुरुवातीला तुम्ही झोपत असताना, उठत असताना येते, हो की नाही? आणि जर तुम्हाला गॉडली विस्डम म्हणजे देवाविषयीच्या गोष्टीची माहिती नसेल, याच्याविषयी या शनिवारी आपण बोलू. तर जसं डोक्यात आलं, तुम्ही खयाली पुलाव करता. असं-असं केल्याने असं-असं होईल. असं, आणि सगळं आवडू लागतं. सगळं काय करतं? आवडू लागतं. अरे, हे होईल. हां. अच्छा, अच्छा. हे सगळं होत राहील. हो की नाही? वाचा. स्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यात सुंदर. आधी नव्हतं का? झाड तिथंच होतं. आज्ञा ही माहीत होती. हो की नाही? पण एखाद्याने काय केलं? या सैतानाने दाखवून दिलं. बघ तर,
मग डोक्यात काय झाले, आता विचार चालू झाले. लोभ जो आहे तो चालू झाला. आजही तोच गेम आहे, हो की नाही? होतो. तर स्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यात सुंदर, त्याचे फळ खाण्यात चांगले व शहाणपण देणारे आहे, म्हणून तिने त्या झाडाचे फळ तोडून घेतले व खाल्ले. तिचा नवरा तिच्या बरोबर तिथे होता, तेव्हा तिने त्या फळातून त्याला थोडेसे दिले व त्यानेही ते खाल्ले. तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहो असे त्या समजले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपासाठी काही वस्त्रे तयार केली व ती घातली. याच्याविषयी आपण थोडस बोलू, हो की नाही? देवाने सांगितलं खाऊ नको, खाल्ल्यावर तू मरशील. इथं तर हवेनंही खाल्लं, आदामालाही दिलं. पुढे चालून आपण बघितलं की त्याला बाळ सुद्धा झाले. आपण तर बघितलं 930 वर्ष तो जगला. मेला कुठं? आता पुन्हा परत येऊ. काय आहात तुम्ही? शरीर, बॉडी, सोल अँड स्पिरिट. कुठला पार्ट मेला? स्पिरिट. तू मरशील. कुठला पार्ट मेला? स्पिरिट. काय राहिलं? बॉडी, सोल. हा पार्ट गेला. हा स्पिरिट जो पार्ट आहे तो या घटनेमुळे तुमच्यातला कुठलाही व्यक्ती या पृथ्वीच्या पाठीवर आदाम आणि हवा उत्पत्ती 3:6 नंतर जोही व्यक्ती जन्मला, उत्पत्ती 3:6 नंतर जोही व्यक्ती जेव्हा जन्मतो, आदाम आणि हवेनं जे केलं त्याच्यामुळे, आपण त्यांच्यातून आल्यामुळे आपण काय असतो? शरीर, बॉडी आणि सोल, या दोनच गोष्टी. स्पिरिट पार्ट आपला मेलेला असतो, कारण आध्यात्मिक मृत्यू होतो. ही जी तिसरा जो स्पिरिट, जो देवाने त्याला सांगितलं की तू हे खाशील तर तू मरशील, आणि त्याने ते केलं, म्हणून हा जो आहे त्या क्षणी त्या दोघांना आध्यात्मिक मृत्यू आला. आता काय राहिलं? आता आपल्याला फक्त राहिलं शरीर आणि सोल, या दोनच गोष्टी राहिल्यात. आणि देवासोबतची जी सहभागिता जी आदामाची होती आणि हवेची होती ती आता तुटली. आता त्या गोष्टी राहिल्या नाही, कारण पाप हे आता त्यांच्या हृदयात आलं. शैतान हमेशा तुम्हाला त्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो जी देवाची इच्छा आहे की तुम्ही बघू नये. कारण त्यांचे डोळे उघडले, आपण बघितलं दोघांचे डोळे उघडले, आणि ते डोळे उघडल्यावर त्यांनी बघितलं अशा गोष्टी ज्या त्यांना समजल्या. त्यांना सांगतं की आपण नग्न आहो असे त्यांना कळले. आपाप कपडे गेले का? नाही. आधी देवाची कृपा आणि पवित्रता याच्यामुळे जो नग्नपणा जो आपल्याला आज आहे, म्हणूनच आपण कपडे घालतो. कारण आपण जेव्हा जन्मतो आणि जेव्हा आपली बुद्धी जशी आपल्याला वाढतं, समज येतं, आपल्याला कळतं की आपण नग्न आहो. लहान बाळ नग्न राहतो कारण त्याला समजत नाही. एक थोडस वय झाल्याबरोबर आपोआप आपली मनोवृत्ती की अरे मी तर नग्न आहो, आणि आपण कपडे घालण्याची सुरुवात करतो. म्हणून काय झालं? ह्या पापामुळे या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली. पाप आलं या मधात, आणि त्यांचं काय झालं? सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला? आध्यात्मिक मृत्यू झाला. आध्यात्मिक मृत्यू झाल्यावर आता जो ही बाळ जन्मतो, तो काय जन्मतो? तो फक्त बॉडी आणि सोल, शरीर आणि आत्मा. म्हणून तुम्हाला मी जे सांगत असतो की जोपर्यंत मनुष्य पूर्ण होत नाही, तो स्वर्गात जात नाही. मनुष्य पूर्ण म्हणजे काय? काय बनवला होता? बॉडी, सोल, स्पिरिट. हा जो स्पिरिट पार्ट हा मेला. आता जो ही जन्मतो तो फक्त या दोनच गोष्टी घेऊन येतो, बॉडी आणि सोल. आणि म्हणून देवाने निकोदेमसला म्हटलं की जोपर्यंत तू पवित्र आत्म्यातून जन्मणार नाही, तू स्वर्गाचे राज्य बघू शकणार नाही. का? कारण जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्यातून जन्मता, जेव्हा तुमचं खऱ्या अर्थाने तारण होतं, काय हो झालं? आता तुम्ही जन्मले, काय जन्मले? बॉडी, सोल. जेव्हा तारण होतो, हा जो स्पिरिट पार्ट जो मेला, तो जेव्हा आपण देवाचा स्वीकार करतो, स्वर्गातून पवित्र आत्मा येतो, तुम्हाला रिस्टोर करतो, तुमच्यात राहतो. आता काय झालं? बॉडी,
सोल, स्पिरिट. हा व्यक्ती स्वर्गात जातो. याच्याशिवाय स्वर्गात एंट्री नाही. याच्याशिवाय स्वर्गात एंट्री नाही. म्हणून जेव्हा आपण जन्मतो, खूपदा लोकांना सांगतो आणि सांगितलं आहे, त्यांना कळत नाही, समजत नाही, की आपण जेव्हा जन्मतो, आपला आध्यात्मिक मृत्यू झालेला असतो. फक्त आपण आपलं शरीर सोडेपर्यंत या पृथ्वीवर असतो. खूप लोकांना कळत नाही, काय बोलतो मूर्खासारखा. कारण त्यांना काय आहे, आध्यात्मिकतेच्या गोष्टी समजत नाही. का? कारण हा स्पिरिट पार्टच कनेक्ट नाही, तर कसा समजेल की हा काय बोलत आहे? की हा काय मूर्खासारखा बोलत आहे? काय बळबळ करत राहतो? का? का समजत नाही? कारण हा जो स्पिरिट पार्ट आहे, हा आहेच नाही. हाच एक गोष्ट आहे जी देवासोबत कनेक्ट करते. मग त्याला कसं समजणार? म्हणून जोपर्यंत हे होत नाही, त्याला काहीच कळत नाही. म्हणून जेव्हा आपण वाढदिवस साजरा करतो, आपण एक स्टेप, एक वर्ष, हे सत्य आहे, वाईट आहे. पण आपण एक वर्ष आपल्या मरणाच्या दिवसाची काय करतो आपण? त्याच्या जवळ-जवळ जातो. मनुष्य जन्मतो, मरतो. या दोघांच्या मधात जन्म आणि शरीराचा मृत्यू, याच्या मधात जर त्याला प्रभू येशू ख्रिस्त सापडला, त्याने जर खरा या सत्याचा शोध घेतला, त्याने देवाला माफी मागितली, त्याला स्वतःचे पाप कळले, त्याला ही जाणीव झाली की मला देवाची गरज आहे, त्याला हे सत्य कळलं आणि त्यानं देवाला हाक मारली की प्रभू मला वाचव माझ्या राजा, मी मरणार आहे, मला क्षमा कर माझ्या येशू, मला तुझी गरज आहे माझ्या बापा. आणि तो इतका दयाळू आहे की जोही व्यक्ती खऱ्या अंतःकरणाने त्याला हाक मारतो, त्याला तो हात देतो, त्याला तो बचावतो. तो मनुष्य पुन्हा काय होतो? बॉडी, सोल आणि होली स्पिरिट, पवित्र आत्म्यातून जन्मतो. जोपर्यंत तू पवित्र आत्म्यातून जन्मणार नाही, स्वर्गाचे राज्य तू बघू शकणार नाही. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. तर इथे काय झाला? आध्यात्मिक मृत्यू झाला. म्हणून कमीत कमी आज तुम्हाला कळू द्या, की जेव्हा मी सांगत असतो, की आपण जन्मताच मेलेले असतो. आणि आपण जेव्हा हे जन्मता मेलेले असतो आणि खऱ्या अंतःकरणातून किंवा खऱ्या बायबलरीत्या ज्याचं जर तारण झालं नाही, तर तो मनुष्य इतका पस्तावतो, की मी जन्मलोच कशाला? कारण ही जी वेळ आहे, जिथं सत्य सांगितलं जातं आणि सैतानाचा सदैव काय असतो प्रयोग, की याला कळू देणं नाही. तू चांगलाच आहेस. तू काळजी करू नको. तू कशाला काळजी करतो? तो त्याला आहे, त्याला कळलं, त्याला देव-देव करायचा आहे. तुझी काय एवढी गरज आहे? तू बराच आहेस. कारण तो तुमचा जीव घेऊ शकत नाही. पण तो तुम्हाला त्या दिवसापर्यंत आंधळं करून ठेवतो. आध्यात्मिक आंधळे. काय वचन सांगतं, की या जगाच्या देवाने प्रत्येकाचे डोळे, हृदय, ते आध्यात्मिक डोळे आंधळे केलेले आहेत. का? की सुवार्तेचा प्रकाश त्याच्या हृदयात पडू नये. का? कारण हे आध्यात्मिक आंधळपण, जी सुवार्ता आहे, की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या पापासाठी क्रुसावर मेला, जो हे याची माहिती प्रत्येकाला आहे. हे तर जगाला आहे. हे तर कुठल्याही व्यक्तीला आहे. त्या माहितीमुळे कोणाला हे जे मी तुम्हाला सांगितलं बॉडी, सोल आणि स्पिरिट, माहिती झाली का? बरं झालं. मी झालो आता पूर्ण. चला स्वर्गात, आहे की नाही? एवढा सोपा आहे का? माहिती असल्याने काहीच होत नाही. पूर्ण बायबलची माहिती तुम्हाला असू द्या, तुम्ही नरकात जा. देवाने कधीच म्हटलं नाही, तुला बायबल जोपर्यंत येत नाही, तुला जाता येणार नाही." हो की नाही? त्याला येणारच नाही पहिली गोष्ट तर. का? कारण आध्यात्मिक गोष्टी, हा जो तिसरा जो महत्वाचा होली स्पिरिट, पवित्र आत्म्यातून, म्हणून तुमचा दुसरा जन्म झाला पाहिजे. आणि मग या ज्या गोष्टी जेव्हा होतात, ज्याच्यासाठी सैतान थांबून ठेवतो. सुवार्ता तर प्रत्येकाला माहित आहे. आता माहित नव्हती तर हा तर रोजच सांगतो. दर शनिवारी, बुधवारी सांगत असतो. त्यात काय येतं? आम्हाला पाठच आहे. मला विचारा, आम्ही सांगतो. त्याने काहीच होत नाही. माहिती असल्याने कोणी स्वर्गात जात नाही.
तर पवित्र आत्म्यातून ते सुवार्ताची माहिती असल्याने स्वर्गात जात नाही, तर सुवार्ता ग्रहण केल्याने मनुष्य स्वर्गात जातो. की हे मला गरज आहे. अरे मी तर कधीच केलं नाही हे. मी तर शरीर आणि आत्माच आहे. मी तर स्वतःला ख्रिस्ती ख्रिस्ती करत होती. माझा तर बाप्तिस्माही झाला. मी तर बायबलही वाचते, मी तर वचनही वाचते, मी तर चांगली सुद्धा आहे, मी तर चांगलाही आहो. सगळ्याच गोष्टी माझ्या आहेत. हा व्यक्ती असाच घेतला जाईल आणि नरकात चालला जाईल. कारण याला कळलंच नाही. म्हणून हे खूप महत्वाचं आहे, की सत्य काय आहे? काय गरज आहे आपल्याला? कुठल्या गोष्टीची गरज आहे? की आपण जे फक्त शरीर आणि आत्मा घेऊन आलो, ज्या दिवशी आपला मृत्यू होईल, आपण इथून सरळ नरकात जाऊ. आपल्याला कळेल की देवाचा शब्द माझ्या समोर होता. सदैव सांगत होता, की "अरे आजच वेळ आहे. अरे हे समजून घ्या. अरे लक्ष द्या. अरे डोकं वापरा. अरे मला हे कळलं. अरे हे जीवनाची भाकर मला सापडली. अरे याच मार्गाने चला. अरे हाच अरुंद मार्ग आहे. अरे हाच अरुंद दार आहे." हे सगळ्या गोष्टी समजून जातील एका क्षणात. पण परत येणं नाही. का रे ठीक करून घेतो. सॉरी, सॉरी मिस्टेक झाली. असं नाही. एकदा गेला तर तो निघाला. सैतानाला काय करायचं? याच गोष्टी करायच्या आहेत त्याला, की जगाच्या देवाने प्रत्येकाचे, तुमचे आणि माझे. हाच तो प्रॉब्लेम आहे. जो तुम्हाला मी सदैव शिकवतो, की सगळे ख्रिस्ती कशात आहेत? रिलिजन, धर्मात आहे. धर्मातले लोक स्वर्गात जात नाही. कोणीच जात नाही. एकही नाही. एकही चांगला करणारा नाही, एकही धार्मिक व्यक्ती स्वर्गात जात नाही. तर ही जे तुम्हाला मी सांगितलं आहे, पवित्र आत्म्यातून जेव्हा तो जन्मतो, हा व्यक्ती याचा काय झाला? तुम्हाला काय शिकवत असतो मी? संबंध. मी कधीच तुम्हाला धर्म शिकवत नाही. तर संबंध म्हणजे काय? तर हा जो तुटला 3:16 मध्ये उत्पत्तीच्या, हा संबंध कसा रिस्टोर करता येईल? कसं तुम्ही पुन्हा पूर्ण झाले पाहिजे. पुन्हा तुम्ही देवाला हाक मारली पाहिजे. तुमचा विश्वास या शब्दावर आला पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे तुमच्या या हृदयात, की अरे मला या गोष्टीची गरज आहे. तुमचं हृदय फाटलं पाहिजे. जो दगड आहे, जो मेलेला येतो, जेव्हा आपण या पृथ्वीवर येतो, त्याच्यावर हा शब्दाचा मारा जेव्हा मारला जातो, मारला जातो, मारला जातो, तुमच्या विश्वासात ती वाढ होते आणि कदाचित जर तुम्ही एक दिवस मन उघडलं देवासमोर, की तेव्हा मला हे पाहिजे, मला जवळ तू ये माझ्या राजा, मला वाचव, तर तुम्ही वाचले जाल. कुठलाही व्यक्ती वाचला जाईल. पण विश्वास कशाने येतो? संदेश ऐकल्याने. आज तुमच्या हृदयात काय होत आहे मी बोलत असताना? देवाचा संदेश जात आहे. तुमच्या हृदयावर कार्य होत आहे. पण निर्णय सदैव तुमचा असतो, की मला हे गरज आहे का? याच्यात सत्य काही आहे का? जरी हे सत्य वाटलं पण मला गरज आहे का? काय तुम्हाला काय सांगितलं मी? निर्णय मनुष्याचा वैयक्तिक असतो. म्हणून हा व्यक्ती आपण कुठलंही बाळ किती छान वाटतं, हो की नाही? किती छान वाटतं, गोडस आणि मग त्याचं वय वाढतं. 60, 70, 80, 90 जगतं, निघून जातं. धर्मातला व्यक्ती कुठल्याही असो, हो की नाही? म्हणून संबंध जोपर्यंत जो या एदेन बागेत तुटला, हा जोपर्यंत काय होतो? रिस्टोर होत नाही. रिस्टोर होत नाही. तोपर्यंत काय होतो? तोपर्यंत मनुष्य स्वर्गात जाऊ शकत नाही. कारण देवाने जसं आदामाला बनवलं, बॉडी, सोल, स्पिरिट तसाच बनलेला व्यक्ती तो वर घेतो आणि म्हणून तुम्हाला मी सदैव सांगत असतो, की सगळ्या गोष्टी बसल्या पाहिजे. आज मी उद्या काय शिकवतो, उद्या मी काय शिकवतो नाही. सगळ्या गोष्टी लॉजिकली फिट झाल्या पाहिजे. कारण हा देवाचा शब्द आहे. याच्यात गडबड नसली पाहिजे. याच्यातलं नाही समजत, पण देवाने म्हटलं आहे तो असं अशीनच, हा आंधळपण आहे. नाही बाबा, आपण काय त्या देवाच्या शब्दावर आपण हे करावं, त्याने म्हटलं तर तसं अशीनच. हे आंधळपण आहे आणि शैतानाची हीच इच्छा आहे. हो, हो, बरोबर आहे तुझं. आज
हे बॉर्न अगेन, ज्याला पवित्र आत्म्यातून जन्मणे किंवा नव्याने जन्मणे, आता तुम्हाला कळलं असेल हे किती महत्वाचं आहे. याच्याशिवाय मनुष्य स्वर्गात जात नाही. मग सगळ्यात जास्त मारा कुठं केला पाहिजे सैतानानं? तर याच गोष्टीमुळे, याच गोष्टीवर, पवित्र आत्म्यातून जन्मणे. म्हणून या जगात याच्याविषयी खूप साऱ्या चर्चेसमध्ये त्याला काउंटरफिट म्हणतात. तच्च तसं काहीतरी दिल्या जातं, शिकवल्या जातं, लोकांना म्हणतात हेच तर आहे ते, हेच माझं मिसिंग होतं. माझा बाप्तिस्मा झाला 17व्या-18व्या वर्षी, मला आता अन्य भाषेतून बोलणं 30-35व्या वर्षीत समजलं. हे आध्यात्मिक आंधळ यांना हे कळत नाही का ज्या दिवशी आपण तारल्या जातो त्याच दिवशी आपल्याला पवित्र आत्मा दिला जातो. काय गोष्टी भेटतात? तुम्ही ज्या दिवशी देवाचा स्वीकार करता, तुम्ही पवित्र आत्म्यासाठी स्वीकार नाही करता, मला पवित्र आत्मा दे, पवित्र आत्मा दे. तुम्ही कशापाशी जाता? मला वाचव, मला वाचव, मी मरत आहो. तुम्ही बिल्डिंगवर उभे आहात, तुम्हाला असं मी ढकललं, काय कराल तुम्ही? मला आईस्क्रीम दे, मला पैसे दे, असं कराल? ते पळत असताना की मला दोर दे, मी वाचव, मला, मी मरणार आहो. कुठली गोष्ट धावाल? तुम्हाला मी असे बिल्डिंगवर आपण उभे आहोत किंवा एखादा जहाजात तुम्ही आहात, हो की नाही, आणि तुम्ही पाण्यात पडले, काय वाटतं तुम्हाला मागाल तुम्ही? माझी बॅग सुद्धा पाठव जो रे, मी चाललो इकडून, त्याच्यात खूप सारे पैसे आहेत, त्यात मला माझा उपयोगी, हे कराल का तुम्ही म्हणाल वाचव, वाचव मला? जेव्हा खऱ्या अंतःकरणाने तुमच्या हृदयात तुम्हाला कळेल की मी मरत आहो आणि देवाला हाक माराल मला वाचव, जेव्हा येशूला हाक माराल तेव्हा आपण पवित्र आत्म्यातून जन्मतो. त्या दिवशी तुम्हाला पवित्र आत्मा येऊन सील करतो, हा माझा आहे. बॉडी सोल स्पिरिट होऊन जातं. पवित्र आत्म्याचे फळं भेटतात, पवित्र आत्म्याच्या भेटी भेटतात, जे तो त्याच्या उपयोगी, कोणाच्या देवाच्या सेवेसाठी. मग काय असतो? हा इव्हेंट असतो, त्या दिवशी तो क्षण, त्या क्षणी त्या गोष्टी होतात. पण हे जर माहित नसलं तर तुम्हाला काय सांगितलं सैतान काय करतो? या गोष्टी आज आपल्या चर्चेसमध्ये काय बघतो आपण? याच गोष्टी शिकवल्या जातात. जसं खूपदा आहे ना, तुम्ही तिथं झाले असाल, पण जोपर्यंत तुम्ही या गोष्टी करणार नाही, तुम्ही अर्धवटच आहात, तुम्ही देवाजवळ आवाजून आलेच नाही. असे सुंदर कोट वगैरे घालून हजारो लोक आमीन आमीन, आपका आमीन छोटा है पास्टर साहब, आमीन. किती मोठा गेम चालतो. आणि आपण ज्या डोळ्याने बघणाऱ्या गोष्टी, काही इतके लोक हे मूर्ख आहेत का? वचन काय सांगतं? अनेक येतील माझ्या नावाने, अनेक येतील, मी म्हणेल मी तुला ओळखत नाही. कारण बायबल माहित असलं पाहिजे. आणि जर बायबल तुमचा अधिकार नाही, मग जगातल्या सगळ्या दिसणाऱ्या गोष्टी, जेही याल, एखादा नवीन येईल, तुम्ही अधिक फसाल. ओ, हे नाही माझ्याजवळ, हे करून बघू दे, याच्यामुळे माझं आध्यात्मिकता वाढेल. तिथेच तो वार करतो आणि तिथेच लोक फसतात आणि त्याला पवित्र आत्मा समजतात. कारण सैतान ती फिलिंग त्यांना देतो आणि त्यामुळे काय होतं? फसल्या जातो. कारण देवाचा शब्द आता बघायची गरज नाही की जे आहे ते शब्दातून जुळतं का, काय म्हणतो हा. म्हणून तुम्हाला मी सांगितलं असतं, आध्यात्मिक गोष्टी सगळ्याच या पवित्र आहे असं नाही. आध्यात्मिक गोष्टी लक्षात ठेवा. अरे हे आध्यात्मिक आहे, हो, पण प्रत्येक गोष्ट हे पवित्र नाही. कुठली गोष्ट मग पवित्र आहे? जे बायबल सांगतं त्याला प्रूव्ह करतं. मग त्याच्याशिवाय राहिलेल्या सगळ्या गोष्टी त्याला विकेडनेस म्हणतात, त्याला वाईटपणा म्हणतात. म्हणून आध्यात्मिक प्रत्येक गोष्ट ही पवित्रच आहे असं नाही. वचन कुठे आहे याच्यासाठी? प्रत्येक आत्मा चेक कर तू देवापासून आहे का नाही. याचा अर्थ प्रत्येक आत्मा हा देवापासून नाही. आशा करतो तुम्हाला या गोष्टी समजल्या असेल. तर आपला काय होतो? स्पिरिच्युअल डेथ. मनुष्य मरतो आणि म्हणून आपली फिजिकल डेथ नंतर होते. म्हणून आपण शरीराने मरतो. आदामाला देवाने यासाठी नाही बनवलं की तू एक दिवस मरून जाशील. त्यांना स्वतः ते निवडलं. त्याने ते स्वतः तो निवडलं. हा निष्पाप होता
हा पापात पडला. देवाने याला आज्ञा सांगितली की अरे ह्या गोष्टी करू नको, आणि त्याने त्याच गोष्टी केल्यात आणि तो मेला. त्याने पहिले आपला कुठला स्पिरिट पार्ट निघाला. आता ह्या दोघांची फेलोशिप राहिली नाही. म्हणून आपण जेव्हा ही सगळे वचन मी तुम्हाला क्विक सांगतो, लक्षात असू द्या. देव का म्हणतो की जेव्हा तुम्ही प्रार्थना करा तुम्ही आत्म्याने करा. आत्म्याने म्हणजे ए देवा, ओ ओ, अरे हे मूर्खपणा आहे. वाव आणणे स्वतःचा, इमोशनल होणे हा मूर्खपणा आहे. त्याला त्याने आत्म्याने भरून प्रार्थना केली. आत्म्याने प्रार्थना म्हणजे काय? हा स्पिरिट पार्ट देवासोबत कनेक्ट होतो. म्हणून जेव्हा तुम्ही खऱ्या अंतकरणाने खऱ्या रीतीने तारल्या जातो, हा स्पिरिट पार्ट रिस्टोर होतो. आता तुम्ही कनेक्ट करता म्हणजे तुम्ही जेही बोलता देव ऐकतो. त्याला म्हणतात आत्म्याने प्रार्थना करणे. बसताय लॉजिक सगळ्या गोष्टीत? त्याला म्हणतात आत्म्याने प्रार्थना करणे. म्हणून जो मनुष्य तारला नाही त्याची कधी प्रार्थना देव ऐकत नाही. कारण कनेक्ट कुठं झाला? तुमच्या टीव्हीला अँटिनाच नाही तर सिग्नल नाही येत. जो स्पिरिट पार्ट रिस्टोरच झाला नाही तर काही संबंध नाही. प्रार्थना केली, झालं तर देवाची इच्छा होती, धन्यवाद देवाला. तसं नाही झालं तरी देवाची इच्छा होती आणि आपलं जीवन जगायचं. जेवढ्या जेवढ्या गोष्टी चांगल्या चांगल्या होत्या ही देवाचीच इच्छा होती. ज्या ज्या गोष्टी वाईट वाईट होत गेल्या ही सैतानाची इच्छा होती. माझं जीवन पूर्ण झालं, आता मी स्वर्गात जाईल. सत्य समजून घ्या. म्हणून तो म्हणतो जेव्हा तुम्ही माझ्या संग बोला आत्म्याने बोला. कारण हा पाठ जेव्हा रिस्टोर्ड होतो तेव्हा कुठं संबंध आपला देवासोबत होतो. नाहीतर चला संडे स्कूलला मुलांनो, चला सगळे जण सगळ्या मोठ्या मोठ्याने गाणे म्हणू, सगळे आपण हालेलुया करू. आज याच गोष्टीत हजारो लाखो मुलं कुटुंब फक्त मरत आहेत. का? जो शिकवतो त्यालाही माहित नाही, जो इथे ऐकतो त्यालाही माहित नाही, कोणालाच काहीच आयडिया नाही काय चालू आहे. फक्त देव देव, येशू येशू, प्रेज द लॉर्ड, आमेन, प्रेज द लॉर्ड, आमेन. अरे शब्द काय सांगतो तुम्हाला? काही संबंधच येत नाही. प्रार्थना सिलिंगच्या वरतही जात नाही. तर त्या स्वर्गात कशी पोहोचवेल? का? लॉजिक असलं पाहिजे. का हा जो स्पिरिट पार्ट आहे तो मी जन्मल्यापासूनच नाही, कोणत्या कोणत्या तुम्ही अधिकाराने मुलाला सांगता प्रार्थना कर? का? कारण तुम्हालाच माहित नाही काय आहे सत्य. कर रे प्रार्थना, तू कर रे, त्याची झाली रे, तू कर रे. का? आपण अंधळे आहो, आपल्याला समजलंच नाही काय आहे. पण त्याच्यापेक्षा वाईट आहे का त्यातला एक जो वाचला तो जेव्हा सांगतो तो येतो, अरे असा आहे रे, असा हा शब्द आहे रे, याला हे म्हणतात रे, मला सापडलं रे. तरी आपण स्वतःकडे बघत नाही. आम्ही तर जन्मताच ख्रिस्ती आहो, आम्ही तर तेव्हाच ख्रिस्ती झालो, तर याला आता कळलं. काही हरकत नाही. जर सत्य झालं असेल तर चांगली गोष्ट, पण जर नाही तर किती मोठी फसवणूक आहे. म्हणून खूप आवश्यक आहे, हो की नाही? म्हणून आवश्यक आहे सत्य समजणे. नाही तर ख्रिस्ती असू शकतो. जगाच्या नियमाने त्याला ख्रिस्ती म्हणतात, ज्याला रिलिजियन म्हणतो आपण, ज्याच्यात मॅक्सिमम लोक आहेत. आम्ही बायबल जातो, आम्ही चर्चला जातो, देवाने आम्हाला आशीर्वादित केलं, आम्ही चर्चची सेवा करतो, आम्ही संदेश देतो, आमचा बाप्तिस्मा झाला, आम्ही प्रभुभोजन घेतो, आम्ही सकाळ संध्याकाळ प्रार्थना करतो, आम्ही सगळ्या गोष्टी करतो. चांगल्या गोष्टी, चांगली गोष्ट आहे, करा. पण तुम्हाला या गोष्टी स्वर्गात घेऊन जात नाही. पण जेव्हा कनेक्ट होता, जेव्हा हा स्पिरिट पार्ट रिस्टोर्ड होतो, देवाजवळ तुम्ही जाता, एक सत्य तुम्हाला कळतं, हे आध्यात्मिक आंधळ बाहेर घेतं, आजचा संदेश तुम्हाला कळला असतो आणि तुम्ही देवाला मागता, मला माझी क्षमा कर देवा, मला तू पाहिजे. आणि त्यानंतर आता तुम्ही ह्या ज्या सगळ्या गोष्टी जे तुम्ही आधी करत होते या गोष्टीला व्हॅल्यू येतं. आता तुम्हाला ऍक्सेस
जो सिंहासनावर बसलेला आहे त्याच्याकडे तुम्ही कनेक्ट होता, तुमच्या प्रार्थना देवाजवळ जाता, तुम्ही देवाला मागता, तेव्हा व्यक्तीच्या प्रार्थना बदलतात. आधी तो स्वतःसाठी मागायचा, आज तो म्हणतो की देवा तुझी जी इच्छा स्वर्गात. कारण त्याला कळलं की राजासमोर काय बोलायचं. त्याला कळलं जो राजाचा राजा आहे त्याच्यासमोर काय बोलायचं. त्याला कळलं की त्याच्यासमोर वाकावं लागते कारण तो सत्य राजा आहे. त्याला कळलं तो राजा माझ्यासाठी या पृथ्वीवर आला होता आणि क्रूसावर मेला. कारण हा जो पाठ जो कनेक्ट झाला, हा मनुष्याला हंबल करतो. जो लहानपणापासून आपण जे ताकदवर, हो की नाही, सक्त मनुष्य, काळीसारखा मोडेन पण वाकणार नाही, काही हरकत नाही, ती काळी तशीच पेटवल्या जाईल. पण जो वाकतो, अरुंद दारातून ज्याला खाली जायचं असते, अरुंद दारात कसे जात असतात? अरुंद दारात असा जातो का? नाही, इथं लागेल ते, हो की नाही. अरुंद दारात वाकावं लागतं, नम्र व्हावं लागतं, त्याला मागावं लागतं. आणि मग कुठं त्या अरुंद दारात जेव्हा तुम्ही जाता, तुम्ही सदैव वाकलेच असता. कशासाठी? तुम्हाला गरज नाही, पण त्याची कृपा जी तुम्हाला सापडली, जे दिसली, त्याच्यामुळे आपण वाकल्या जातो, की हे तू माझ्यासाठी केलं माझ्या देवा. तेव्हाही निर्णय तुमचाच आहे, कधीच बळजबरी नाही. म्हणून तारणही निर्णय आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर चालणं सुद्धा मनुष्याचीच काय आहे, त्याची स्वतःची इच्छा आहे. कधीच तुम्ही रोबोट बनवलेले नाही. पण जी कृपा तुम्हाला सापडली, ते मग तुम्हाला आता नम्र करते, त्या पापापासून दूर ठेवते, तुम्हाला सत्य दाखवते, त्याच्यावर तुम्हाला ती चालवते. आणि मग तुम्ही देवाचे होता. तर आपण बघितलं की काय झालं, स्पिरिच्युअल डेथ झाली, त्याच क्षणी हे मेले. त्यानंतर काय झालं, फिजिकल डेथ झाली. 930 वर्षानं आदाम मेला. म्हणून आपण जसे जन्मतो, आज आज आपला काळ 60, 70, 80, 90, त्याच्या आधी काही ऍक्सिडेंट, अटॅक, ज्याही गोष्टी झाल्यात, कोरोना, कोविड, त्याच्यामध्येही निघून जातो, म्हणून संपलं. म्हणून सदैव देव म्हणतो की आजच दिवस आहे, वाफेसारखं तुमचं जीवन आहे. का देव म्हणतो? पण आपल्याला कधी असं वाटतं का? एक प्रश्न, कोणा एका व्यक्तीला जो तुमच्यातला मेला असेल, ज्याला तुम्ही माहित आहे, हो की नाही, त्याला कधी असं माहित, ओ उद्या मरणार आहे यार मी, त्याला माहित होतं का की उद्या माझा नंबर आहे? फक्त जे राहिले, माहीतच नाही हा जाणार आहे म्हणून. कालच तो होता. जो गेला त्यालाही माहित नव्हतं की माझा नंबर आहे. जो त्याचे मित्र आहेत, तेही तेच बोलतात, माहित नव्हतं. बायबल तेच सांगतं, तुम्हाला ठाऊक नाही, कधी आपला वेळ निघून जाईल. आणि म्हणून या पिरियडमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, की माझं पवित्र आत्म्यातून जन्म होणे आवश्यक आहे. म्हणजे ह्या मृत्यू तुमच्यावर हावी होणार नाही. एकदा येऊन निघून जाईल आणि सरळ देवासोबत स्वर्गात, कारण तुम्ही पवित्र आत्म्यातून जन्मले, हे शरीर तुम्ही सोडता, हे शरीर तुमचं सोडतं आणि तो आत्मा जो कनेक्ट झाला या पृथ्वीवर असताना तुमचा देवासोबत जे तुम्ही बोलता, हा आत्मा स्वर्गात जातो. आणि म्हणूनच मनुष्य या गोष्टीसाठी सदैव या गोष्टीवर कधीही विचार करत नाही. का? कारण आपल्याला या गोष्टीची भीती वाटते. काय बोलत अरे मरणाविषयी आणि याच्याविषयी? तो बोलणारा कधी झोपून सकाळी उठेल आणि त्याच्या आधी तोच निघेल त्याला माहित नाही. आपण असं जगतो आणि जग काय शिकवतो? लिव्ह लाईक देअर इज नो टुमॉरो. जे पाहिजे ते कर, उद्याचं कोणी बघितलं. या सगळ्या गोष्टी का शिकवल्या जातात? कारण आपण आंधळे राहावं. लाईफ आनंदित, मजेत, आशीर्वादित तुमची निघू शकतो. म्हणजे सगळं तुम्हाला भेटू शकतं या जगात. आणि सैतानाची इच्छाच ती गोष्ट आहे. कारण त्याच्यामुळे काय होईल? तुम्हाला गरज पडणार नाही सत्य शोधण्याची. म्हणजे सगळंच आहे माझ्याजवळ, काय कमी आहे? पण जेव्हा तुमच्या लाईफमध्ये जर संकट येतील आणि जर आलेत, चांगली गोष्ट आहे, देवाला धन्यवाद द्या. कदाचित देव तुम्हाला काय देत असेल, वेळ देत असेल, की तू ये माझ्याजवळ. तू बघ, सत्य शोध, म्हणजे मी तुला सापडेल. कारण देवाची इच्छा आहे, की कुठलाच व्यक्ती याचा नाश होऊ नये. पण तुम्हाला जसं मी सांगितलं, निर्णय हा वैयक्तिक असतो.
निर्णय हा वैयक्तिक असतो. आणि जर नाही तर आपण असेच जन्मतो, आपली फिजिकल डेथ होते, मधला पार्ट कधीच रिस्टोर झाला नाही, ज्याला होली स्पिरिट म्हणतात, जो देवासोबत कनेक्ट होतो, जो देवाचा पवित्र आत्मा तुमच्यात येतो, तुमच्या संग कनेक्ट करतो, हा जर झाला नाही पण तर आपण नरकात जाऊ. पण मनुष्याची सदैव स्थिती काय असतो? उत्पत्ती 3:9. तेव्हा परमेश्वराने आदामाला हाक मारून म्हटले, तू कुठे आहेस? कारण मनुष्य सदैव आता पडतो. आपल्याला जो पळण्याचं जे आहे ना, की आपण धावतो किंवा देवाच्या नाही, नाही याची गरज नाही. मूळ वगैरे चांगलं असताना ठीक आहे. सगळ्या गोष्टी काहीच करायला नाही झालं तर ठीक आहे. या गोष्टी का? कारण आपल्याला त्या गोष्टीची वळ नाही. 3:10 तो म्हणाला, बागेत मी तुझ्या चालण्याचा आवाज ऐकला व मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो आणि मी लपलो. आणि देवाला या गोष्टी सगळ्या माहित होत्या, पण या लिहिल्या कशासाठी, की तुम्हाला आणि मला कळावं, की आपण म्हणूनच या सगळ्या गोष्टीपासून पडतो. कारण जन्मतः आपल्याला या गोष्टीची ओढ नाही. आपल्याला नाही पाहिजे. म्हणून जन्मतः आपल्याला रिबेलियन स्पिरिट, रिबेलियन म्हणजे नकारार्थ, हे नको. या गोष्टीची गरज नाही आपल्याला. हे का येतं आपल्याला? सत्याच्या मागे आपण का धावत नाही? कारण आपल्याला जेव्हा आपला हा भाग पडतो, हा जेव्हा हा देवाच्या सहभागितेपासून आपल्याला दूर घेऊन जातो, याचे परिणाम काय? शेवटी आपण बघू लवकर थांबू. उत्पत्ती 3:15 याचे परिणाम जे त्यांनी पाप केलं, त्याचे आपणही भोगतो. तू व स्त्री, उत्पत्ती 3:15, तू व स्त्री यास मी एकामेकांचे शत्रू करीन. हे कोणाला? तो सापाला बोलत आहे. तुझी संतती आणि तिची संतती एकामेकाचे शत्रू होतील. तिच्या संततीच्या पायाची तू टाच फोडशील, पण तो तुझे डोके टेचील. तर तिची संतती इथे प्रभू येशू ख्रिस्त स्वतःविषयी बोलत आहे. कारण मानवातूनच प्रभू येशू ख्रिस्त आला. सैतानाची टाच तुम्ही मोडू शकत नाही. म्हणून हे जे तुम्हाला खूप इथं मी बघतो काही संदेश, बघा काय दिलं, आपण त्याची टाच मोडू शकतो. शिकवतात का नाही? ओके नाही? तुम्ही तुमच्यात पॉवर आहात, तुम्ही त्याची टाच मोडा. ओके नाही? त्याच्याविषयी नाही बोलत आहे. तुझी संतती आणि त्याची संतती हा स्वतःविषयी बोलत आहे. इथे देवाची योजना तुम्हाला कळतं, की देवाने इथेच, की मला माझा मुलगा पाठवावा लागेल. कारण मृत्यू पापाचा मृत्यू किंवा पापावर विजय हा पवित्र रक्तानेच होईल. त्याची संतती त्याचे काय शत्रू होतील. तिच्या संततीच्या पायाची तू टाच फोडशील, पण तो तुझे डोके ठेचेल. तर हा देवाने इथेच या गोष्टीचा काय केला, त्याच्या तारणाविषयीची योजना इथे राखून ठेवली. आणि 3:16 म्हणतं, नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाला, तू गरोदर असताना तुला त्रास होईल आणि मुलांना जन्म देते वेळी तुला खूप वेदना होतील, तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील, तो तुझ्यावर अधिकार चालविल. या गोष्टी तुम्ही स्त्री खूप साऱ्या आहेत, तुम्हाला या गोष्टी माहित आहेत. 3:17 नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला, त्या विशेष झाडाचे फळ खाऊ नको अशी मी तुला आज्ञा दिली होती, परंतु तू तुझ्या बायकोने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यास आणि त्या झाडाचे फळ खाल्लेस, तेव्हा मी तुझ्यामुळे भूमीला शाप देत आहे. जे तुम्हाला मी सांगितलं, ही पृथ्वी ही शापित आहे, अशी देवाने बनवलेली नव्हती. त्यामुळे जेव्हा तुम्ही चालता, तुमच्या पायाला जे काटे रुततात, आपण म्हणतो हे काटा कुठून आला? इथे तर झाडं आणि फुलं आला पाहिजे. हे सगळे या शापापासून आहेत. म्हणून आपण सगळ्या बघतो, आपण तो उपभोगतो, आपल्याला त्याचा त्रास होतो, पण आपण देवाकडे बघत नाही आणि त्याच्या सत्याकडे बघत नाही. तू 30 पासून अन्न आणि आपलं सदैव विचार, हा तिथं झालं असेल, तिथं काहीतरी, आज थोडी असं आहे, आज तर सगळं चांगलंच आहे. हे मनुष्याचे विचार असतात. तू 30 पासून अन्न मिळवण्यासाठी जन्मभर अतिशय कष्ट करशील. तुमच्यातले सगळे का कष्ट करतात? या शापामुळे देवाने मनुष्याला हा जो श्राप दिला, कारण तो पापात पडला. आणि म्हणूनच जोपर्यंत आपण घाम गाळत नाही, जोपर्यंत आपण काम करत नाही, कार्य करत नाही, तोपर्यंत आपल्याला अन्न भेटत नाही. 3:18 जमीन तुझ्यासाठी काटेकुटे वाढवेल आणि शेतातल्या रानटी वनस्पती तुला खाव्या लागतील. तू अतिशय श्रम करून निधळाच्या घामाने भाकर मिळवशील. तू मरायच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील. हो की नाही? मरेपर्यंत काम करावं लागते, तोपर्यंत पोळी भेटत नाही. आणि नंतर तू पुन्हा मातीत होशील. मी तुला मातीतून उत्पन्न केले आणि तू मरशील, तेव्हा परत मातीला जाऊन मिळशील. सगळ्या गोष्टी तच्च्याच्या. देवाचा शब्द आहे, काहीच बदल नाही. तेच होतं. एकही कानामात्रात चुकत नाही. तेच होतं. आपण जन्मतो,
जन्मल्याबरोबर कष्टासाठी आपल्याला धावावं लागतं. त्या कष्टाच्या धावत असताना आपण कधीच सत्य शोधत नाही. एकदा आपण मरेपर्यंत काम करतो, मरण येतं, निघून जातो, मनुष्याचा आत्मा सरळ नरकात चालला जातो. पण याच्या मधात जोपर्यंत तुम्हाला ही जी तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, म्हणून तुम्हाला मी सांगितलं, देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपीचा देव, पिता, पुत्र, पवित्र आत्मा, तसाच मनुष्य, बॉडी, सोल अँड द स्पिरिट, आणि या तिन्ही गोष्टीविषयी तुम्हाला मी सांगितलं. हा निष्पापपणाचा आपण कालावधी आपण बघितला, सगळ्यात महत्वाचा, कारण हे तुमचं फाउंडेशन आहे. याच्यावरच तुमच्या सगळ्या गोष्टी आहे. हे तुम्हाला कळलं नाही, तुम्हाला पुढचं काही कळत नाही. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, फक्त ज्ञानाने काही होत नाही. ज्ञान असलेले खूप सारे ज्ञानिक आहात. ज्ञान असलेला मनुष्य स्वर्गात जात नाही. पण ते ज्ञान घेऊन मी कुठे बसतो, मला याची गरज आहे का? माझं काय झालं? जर मी मनुष्य आहे, तर मला या गोष्टीची गरज आहे. हो की नाही? हे जोपर्यंत समजत नाही. म्हणून उत्पत्ती सगळ्यात महत्वाचं. मनुष्य का पडला? आपण काय आहो? आपण कुठून आलो? आपली करंट परिस्थिती काय आहे? आपण जाणार की कुठे? या 3 गोष्टीचं खरं तुम्हाला बायबल रीतीने तुम्हाला समजलं, प्लस त्याचा तुम्ही अंगीकार केला. त्याला तुम्ही स्वीकारलं आणि तुम्हाला कळलं, की मला या गोष्टीची गरज आहे. हो की नाही? तर तुम्ही कोणापाशी जाल? तुम्ही पहिले प्रभू येशू ख्रिस्तापुढे जाल. कारण तुम्हाला माहित आहे, की तो तुमच्या पापासाठी क्रुसावर मेला. त्याने तुमचे आणि माझे पाप, हे जे पाप जे होते, याच्या जिथे आपण बघितलं, की त्याने त्या स्त्रीला सांगितलं, हो की नाही? आणि तिथून तर म्हणून आपण जेव्हा जन्मतो, आपला पहिला एक बरं तुम्हाला एक प्रश्न, एखादा व्यक्ती ज्यानं खरंच म्हणजे असं होत नाही. जर त्यानं खरंच काही पाप केलं नाही, म्हणजे आपण एक गृहीत धरू. कुठलाच कधी खोटा बोलला नाही, कधीच त्याने वाईट केलं नाही, कधीच त्याने अपराध केला नाही, आई-वडिलांची आज्ञा मोडली नाही, देवाचं नाव व्यर्थ घेतलं नाही, कुठलंच पाप त्याने केलं नाही आणि तो मेला. कुठं जाईल तो? तो व्यक्ती नरकात जाईल. तो व्यक्ती नरकात जाईल. कारण तुम्हाला काय सांगितलं मी? आध्यात्मिक मृत्यूनेच आपण जन्मतो. आपण आध्यात्मिक मेलेलेच निघतो. म्हणून म्हणून तुम्हाला मी जे सदैव सांगत असतो, काय सांगत असतो तुम्हाला? की तुम्ही पाप करता म्हणून तुम्ही पापी नाही होत. आपला जन्म पापात आहे म्हणून आपण पाप करतो. ज्याही गोष्टी आपण करतो. म्हणून जेव्हाही आपण, "हे देवा, हे का निघतं आपल्या तोंडातून? देवाचं नाव व्यर्थ का घेतो आपण?" हो की नाही? कशामुळे? कारण आपण पापात जन्म झाल्यामुळे या गोष्टीविषयी आपल्याला काहीच वाटत नाही. म्हणून आपण पापी यासाठी नाही, की "अरे, मी चुका केल्या म्हणून मी पापी आहो का? बरं, बरं, मी देवाला क्षमा मागतो." आणि त्याच्यातच तुम्ही फसून जाल. आपण पापी यासाठी आहो कारण आपला जन्म पापात झाला. आपण फक्त कुठे जन्म झाला आपला? आदाम आणि हवेनं पाप केल्यानंतर त्या दोघांना संतती झाली आणि त्यानंतरपासून जे झाले, जसे मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक व्यक्ती तसाच आहे, प्रत्येकाला तेच लागू होतं. म्हणून पाप केल्यामुळे आपण पापी नाही, आपला जन्म पापात झाल्यामुळे आपण पाप करतो. या सगळ्या गोष्टी लक्षात असू द्या. म्हणून एखादा जर व्यक्ती त्याने काहीच केलं नाही, मी कधीच पाप करत नाही, मी चांगला आहे. मग काय? तू चांगला आहे म्हणजे याचा अर्थ देवाला स्वर्गातून येण्याची गरज नव्हती क्रुसावर मरण्याची. हो की नाही? कारण काही असे आहेत, ते तर स्वतःच चांगले आहेत. म्हणून हे चुकीचं आहे. हो की नाही? म्हणून प्रत्येक व्यक्तीला तारणाची गरज आहे या पृथ्वीवर. असा कोणीच नाही. तारणाशिवाय कोणी स्वर्गात जाऊ शकत नाही. म्हणून हा निष्पापपणाचा खूप महत्वाचा पहिला कालावधी आपण आज घेतला आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं इथं कळत असेल, हो की नाही? की मनुष्य स्वतःच लपण्याचा, स्वतःचे पाप धुण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्याविषयी आपण मागे बोललो होतो. एकदा तुम्हाला मी संदेश दिला होता, की आपण सदैव की रात गई बात गई. जे झालं ते झालं. आता काही आपल्याला करायची गरज नाही. ते जुनं काढायची गरज नाही. आणि हेच म्हणून मनुष्य करतो. त्याला असं वाटतं, की माझ्या गोष्टी मी स्वतःच लपवतो म्हणजे लपल्या. पण उत्पत्ती 3:21 सांगतं, परमेश्वराने आदाम व त्याची बायको हवा यासाठी जनावराच्या चामड्याचे वस्त्र केली आणि ती त्यांना घातली. काही त्यांना दाखवून देण्यासाठी, की तुम्ही जे तुमचे पत्त्याचे कपडे घातले, ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतं, की आपला नग्नपणा किंवा तुमचे पाप आता लपलेत, त्याच्यामुळे तुमचे पाप लपणार नाही. म्हणून देवाला आपला एकुलता एक पुत्र यासाठी या जगात पाठवला, की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि म्हणून तुमचे आणि माझे पाप आपण स्वतःहून कधीच काहीही केल्यानं हे फक्त रेकॉर्ड होतात.
हो की नाही? हे सगळे काय होतात? रेकॉर्ड होत राहतात. आणि याच्या दरम्यान जेव्हा आपल्याला सत्य कळलं आणि जेव्हा आपण हे पुसापुसी किंवा लपवालपी बंद केली आणि सत्य शोधलं आणि आपलं मन बदललं आणि आपण देवापाशी क्षमा मागण्यासाठी खऱ्या अंतःकरणाने आलो, तेव्हा त्याचं पवित्र रक्त, हो की नाही, काय करतं? हे जे तुमचे पाप आहेत, याला ते सगळं धुतं, याला ते साफ करतं आणि आपण पुन्हा एकदा बॉडी, सोल आणि स्पिरिट हे बनतो. आणि हा निष्पापपणाचा जेव्हा मनुष्य आदाम आणि हवा जो देवाने एदेन बागेत बनवला, हा पुन्हा संबंध रिस्टोर्ड होतो. आणि याच्यासारखी मोठी गोष्ट या जगात कुठलीच नाही, की एंजल, हो की नाही? एंजल सुद्धा स्वर्गात आनंद करतात. म्हणून या जगातलं सगळ्यात मोठं मिरेकल कुठलं? जेव्हा एक आत्मा खऱ्या रीतीने देवाचा स्वीकार करतो. याच्यासारखी दुसरी गोष्ट कुठेच नाही. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण इथे थांबू.